जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरमधील श्रीराम चौक परिसरात काँग्रेसचे माजी नगरसेवक तुलसी वसेटा यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली होती। या थरारक हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने आरोपी अजय बागुल याला अटक केली। वसिटा कॉलनी गेट समोर काही युवक उभे होते। तुलसी वसेटा यांनी त्यांना तिथून हटण्यास सांगितले असता वाद निर्माण झाला। दरम्यान जुन्या वैमनस्यातून आरोपी अजय बागुल घटनास्थळी आला आणि वसेटा यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर लोखंडी कोयता काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुदैवाने वसेटा यांनी तत्काळ बचाव केलाय आणि ते थोडक्यात वाचले। या घटनेनंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी अजय बागुल याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता, मात्र पोलीस हवालदार सुजित निचिते यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरोपी उल्हासनगर कॅम्प 4 येथे असल्याचे समजले। तत्काळ पथकाने सापळा रचत आरोपीला पकडले आणि पोलीस ठाण्यात आणले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।